नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 39 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे तो ऑर्गेन्जा साडीमधला आहे. इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि फोल्ड करून ठेवले. पहिल्यांदा इथे मी स्लीव्हचे कटिंग करून घेणार आहे. तर स्लीव्स कटिंग करण्यासाठी अजून एक वेळा मी फोल्ड करून घेतले. खालच्या साईडून कापड सरळ चॉक मारून सरळ करून घ्यायचा. तर इथे स्लीवची पूर्ण उंची आहे 11 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 12 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथून 1 इंच घ्यायचे आणि दंडगेर आहे 10.5 इंच. त्याचा अर्धा 5.25 इंच आणि 2 इंच मार्जिनचे ठेवले. पहिल्यांदा इथे मी आहे तसेच कटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर पाठीमागच्या भागाचे कटिंग झाल्यानंतर मुंड्याची जी गोलाई येते ती मापून घ्यायची आणि स्लीव्जवर टाकायची आणि कटिंग करून घ्यायची स्लीव्स. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 15.5 इंचावर माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर ब्लाऊजची पाठीमागचा गळा डीपनेक आहे आणि पुढचा गळा देखील डीपनेक आहे, म्हणून इथे मी शोल्डर 5.5 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 6 इंच. कधी पण ब्लाऊज डीपनेक असेल तर शोल्डर कमी घ्यायची. इथे छातीचा चौथा 9.5 इंच घेतले अधिक 2 इंच मार्जिनसाठी. इथे कमरेचे माप टाकायचं आहे. 32 इंचाची कमर आहे, तर इथे मी 8 इंचावर माप टाकून घेते. अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 2 इंच मार्जिनचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घेतली. आता इथे मुंड्याचे माप टाकून घेते 1 इंचावर आणि गोलाकार देऊन घ्यायचा मुंड्याचा. इथे मी गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे, कारण शोल्डर पट्टी कमी पाहिजे होती त्याच्यासाठी. इथे मी खालच्या साईडला पाठीमागच्या हुकचा ब्लाऊज आहे, तर मी खालच्या साईडला 3 इंचाची पट्टी आली पाहिजेत, म्हणून मी त्याच्या मापाने इथे मी माप टाकून घेतले. गळा रुंदी 3.5 इंच घेतली आणि सरळ रेष आखून घ्यायची. शोल्डर मी पाव इंच गळ्याच्या साईडला डाऊन करून घेतलेले आहे, म्हणजे शोल्डर उतरत नाही. इथे मी पानगळ्याचा आकार काढून घेतला. पाठीमागचा गळा पानगळ्याचा आहे. टक्स रुंदी 5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेते. आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायचे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे. इथे मी सरळ रेष आखून घेते, कारण पुढच्या साईडला बंद गळा आहे, तर मी बंद साईडून पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला. तर काही हरकत नाही. इथे मी चॉक मारून घेतलेला आहे. तिथे पहिल्यांदा अस्तरवरती शिलाई करून घ्यायची. इथे मी खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा कापड ठेवून घेतले, कारण पाठीमागचा भागापेक्षा पुढचा भाग 1 इंच जास्त असतो प्रिन्सेस कटमध्ये, म्हणून मी 1 इंच खालच्या साईडला जास्त वाढवून घेतले. त्याच्यानंतर आहे तसेच माप काढून घ्यायचे पाठीमागच्या भागाचे. आता इथे तुम्हाला मी सांगते की इथून जो चॉक मारून घेतलेला आहे तिथून आपल्याला शिलाई मारून बंद करून घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला पुढच्या साईडला शोल्डरचे माप टाकायचं आहे. इथे मी 5.5 इंचाचे शोल्डर घेतली होती, ते माप टाकून घेतले आणि मुंड्यासाठी 6 इंच घेतले होते. अशा प्रकारे परत एकदा माप टाकून घ्यायचे. इथून मी आतल्या साईडला अर्धा इंच घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. पुढच्या भागासाठी गोलाई द्यायचा आहे, तर इथे मी 1 इंचावर माप टाकून घेतले. जिथून आतल्या साईडला माप एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे तिथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. इथे मी 3 इंचावर माप टाकून घेतले आणि पाव इंच डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला.
इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजला खाली योकपट्टी आहे, म्हणजे बेल्ट आहे, तर मी इथे 2 इंचाचा बेल्ट ठेवणार आहे. दोन्ही साईडला 2 इंच घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. कटोरी ब्लाऊजमध्ये योकपट्टीसाठी आपण क्रॉसमध्ये घेतो तसे घ्यायचे नाही, सरळ बेल्ट आहे. इथे मी टक्स पॉईंटचे माप टाकून घेते. टक्स उंची मी घेतलेली आहे 11 इंच आणि रुंदी 4.25 इंच घेतली. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची आणि प्रिन्सेस कटचा आकार काढून घ्यायचा. इथे मी 2 इंचावर माप टाकून घेतले. टक्ससाठी प्रिन्सेस कटच्या टक्ससाठी 2 इंचाचे माप टाकून घेतले आणि अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आहे. जेवढे आपण टक्ससाठी आतमध्ये माप घेतले तेवढेच बाहेरच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. इथून 1 इंच जास्त वाढवून घ्यायचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. आता इथे मी पुढच्या भागासाठी पुढच्या गळ्याचे माप टाकून घेते. पुढचा गळा देखील डीप नेक आहे आणि पुढच्या गळ्याला डिझाईन आहे, तर मी तुम्हाला पुढे दाखवते. इथे मी 7.5 इंचावर माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घ्यायची आणि गळा रुंदी खालच्या साईडला देखील 3 इंच घ्यायची. 3 इंच घ्यायचे. इथे डिझाईनसाठी मी 6.5 इंचावर माप टाकून घेतले आणि इथून पावणा 1 इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि गळ्याच्या साईडून 2.25 इंच आले पाहिजेत. इथे पानगळ्याचा आकार काढून घेतला आणि अशा प्रकारे आपल्याला डिझाईन काढून घ्यायचं आहे. इथे मी मापे टाकून झालेले आहेत. आता कटिंग करून घेते. जसा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे इथे मी पुढच्या भागाचे कटिंग करून घेतलेले आहे. आता इथे मी पाठीमागच्या गळ्याला जो पान आकार काढून घेतलेला आहे तो कटिंग करून घेते आणि शोल्डरच्या साईडून देखील कटिंग करून घ्यायचे. पाठीमागच्या हुकचा ब्लाऊज आहे, तर मी ब्लाऊज पीसवरती कटिंग करून झाल्यानंतर कटिंग करून घेईन पाठीमागचा भाग. आता इथे मी स्लीव्ज वाढवून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाठीमागच्या भागाची जी मुंड्याची गोलाकार असतो तो मापून घ्यायचा. वरच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेले आहे, शोल्डरमध्ये जाईल. तर इथे मी मुंड्याची गोलाई 9 इंच येते प्लस 2 इंच म्हणजे 11 इंचाची आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायचे आहेत. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर मी इथून मी खालच्या साईडला 4 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी अशा प्रकारे स्लीव्जला आकार काढून घेतला आणि कटिंग करून घ्यायचे आणि जे कटिंग केलेले अस्तर आहे ते पुढच्या साईडला ठेवून घ्यायचे. इथे मी 2.5 इंचावर माप टाकून घेते. अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल म्हणजे बराबर 2 इंच पुढच्या साईडला वाढवून येईल. जेवढे आपण मार्जिनचे ठेवलेले आहे तेवढे खालच्या साईडून एक्स्ट्राचे कापड होते ते कटिंग करून घेतले. आता इथे मी ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून ठेवलेला आहे. स्लीव्जचे कटिंग करून घेते. साईडून एक्स्ट्राचा कापड ठेवायचा अर्धा इंच आणि कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे स्लीव्जचे कटिंग करून घेतले. आता आपल्याला इथे जे बाकीचे कटिंग केलेले आहे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग तो ठेवून घेतला. इथे मी पुढच्या गळ्याची जी कटिंग केलेली आहे ते बंद साईडला ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतलेली आहे, कारण पाठीमागचा हुकचा ब्लाऊज आहे आणि पुढच्या साईडून बंद आहे.
मगाशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हुकच्या साईडला जी कापड मी चॉक मारून घेतलेलं आहे तिथून आपल्याला अस्तरला शिलाई करून घ्यायची आहे. इथे प्रिन्सेस कटचे कटिंग झालेले आहे. आता इथे मी जे बेल्ट कटिंग करून घेतलेलं आहे त्याची कटिंग करून घेते. इथे ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे.